हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाविट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड बघूया आजचा आहे आपला, तो आहे इम्पिच्ड. इम्पिच्डचं काय मिनिंग आहे तर कॉल इनटू क्वेश्चन द इंटिग्रिटी और व्हॅलिडिटी ऑफ अ प्रॅक्टिस. तर याचा अर्थ काय होतो की शंका घेणे. ओके, कोणावर पण शंका घेणे किंवा कोणावर प्रश्न उचलणे, म्हणजे असं कसं असू शकते, असं प्रश्न करणे, त्याला आपण काय म्हणतो, इम्पिच्ड. शंका घेणे किंवा प्रश्न करणे सुद्धा आपण म्हणू शकतो. आणखी एक आहे की एखाद्या प्रथेची अखंडता किंवा वैधता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, म्हणजे तेच होते की प्रश्न करणे. ओके, सो इम्पिच्ड म्हणजे काय होते, एखाद्या प्रथेची अखंडता किंवा त्याची जी वैधता आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे किंवा शंका घेणे, त्याला म्हटलं जातं इम्पिच्ड. सो सिनोनिम्स काय आहेत इम्पिच्डचे? चॅलेंज, क्वेश्चन, कॉल इनटू क्वेश्चन, कास्ट डाउट ऑन, रेज डाउट्स अबाउट. ओके, नेक्स्ट आहे अँटोनिम. अँटोनिम काय इम्पिच्डचे? कन्फर्म, एंडॉस, एंडॉस, रीअफर्म. ओके, सो आता इम्पिच्ड कसं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्स मध्ये ते बघूया. सो देअर इज नो डिझायर टू इम्पिच द प्रिव्हिलेज ऑफ द हाऊस ऑफ कॉमन्स. म्हणजेच काय आहे याचा अर्थ, तर हाऊस ऑफ कॉमन्सच्या विशेषाधिकाऱ्यांवर ओके महाभियोग. ओके, इम्पिच्ड म्हणजे काय होते, महाअभियोग पण होते. इम्पिच्ड म्हणजे काय होते, महाअभियोग. ओके, सो हाऊस ऑफ कॉमन्सच्या विशेष अधिकाऱ्यांवर महाभियोग करण्याची इच्छा नाही, म्हणजे त्यांच्यावर शंका घेण्याची इच्छा नाही किंवा प्रश्न करण्याची इच्छा नाही, असं या सेंटेन्स मध्ये म्हणण्यात आलेलं आहे. नेक्स्ट वर्ड आहे सोबर. सोबरचं काय डेफिनेशन आहे? सिरियस, सेन्सिबल अँड सोलेम. तर काय होते, सिरियस म्हणजे गंभीर, ओके, समजूतदार, विचारशील किंवा जो की शांत असतो त्याला पण काय म्हटलं जातं, सोबर आहे. ओके, सो सोबर म्हणजे काय होते, गंभीर, समजूतदार किंवा विचारशील, शांत, जो की काय असतो, स्थिर असतो, त्याला पण काय म्हटलं जातं, सोबर असं म्हटलं जातं. सिनोनिम्स काय आहेत तर सिरियस, सेन्सिबल, सोलेम, थॉटफुल, ग्रेव, सोंबर, सिव्हिअर, अर्नेस्ट, सिडेट, स्टेड आणि डिग्निफाईड. हे आहेत सिनोनिम कशाचे, सोबरचे. अँटोनिम्स काय आहेत? लाईट हार्टेड, फ्र्युलस, सेन्सेशनल किंवा इमोशनल. तर हे आहेत त्यांचे अँटोनिम्स. सेंटेन्स मध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे सोबरला? सो अ सोबर व्ह्यू ऑफ लाईफ, म्हणजेच जीवनाचा एक शांत दृष्टिकोन, असं यूज करण्यात आलेलं आहे सोबरला या सेंटेन्स मध्ये. म्हणजे काय, जीवनाचा एक शांत दृष्टिकोन, अ सोबर व्ह्यू ऑफ लाईफ. नेक्स्ट आहे इल्युझिव्ह. नेक्स्ट वर्ड काय आहे, इल्युझिव्ह. इल्युझिव्हचं काय डेफिनेशन आहे तर डिफिकल्ट टू फाइंड, कॅच और अचीव. म्हणजेच काय होते की शोधणे, पकडणे किंवा त्याला साध्य करणे काय आहे, कठीण आहे. ओके, डिफिकल्ट आहे, त्याला म्हटलं जातं काय, इल्युझिव्ह असं म्हटलं जातं. इल्युझिव्ह याला मायावी सुद्धा म्हटलं जातं. सो इल्युझिव्ह म्हणजे काय होते, मायावी, ज्याला काय, ज्याला शोधणे, फाइंड करणे, कॅच करणे म्हणजे पकडणे किंवा अचीव करणे म्हणजे साध्य करणे कठीण आहे. शोधणे, पकडणे किंवा
साध्य करणे काय आहे, कठीण आहे, त्याला म्हटलं जातं इल्युजिव्ह. सो सिनोनिम्स आहेत डिफिकल्ट टू कॅच और फाइंड, डिफिकल्ट टू ट्रॅक डाऊन, म्हणजे त्याला ट्रॅक पण नाही करू शकत, त्याला पण काय म्हटलं जातं, इल्युजिव्ह असं म्हटलं जातं, ते त्याचे सिनोनिम आहे. अँटोनिम्स काय आहेत, डेफिनाइट, स्टेबल आणि कन्फ्रंटिंग. ओके, हे आहेत अँटोनिम्स. सेंटेन्स मध्ये यूज कसं करण्यात आलेलं आहे इल्युजिव्हला. सो सक्सेस विल बिकम एव्हर मोर इल्युजिव्ह. तर सक्सेस पण काय होते म्हणते, एक वेळ जास्ती खूप जास्त काय होऊ शकते, इल्युजिव्ह होऊ शकते, मायावी होऊ शकते. नेक्स्ट वर्ड आहे पंक्च्युलियस. पंक्च्युलियसचं मिनिंग आहे शोविंग ग्रेट अटेन्शन टू डिटेल और करेक्ट बिहेवियर. म्हणजे अर्थ आहे याचा असा की तपशील किंवा योग्य वर्तनाकडे, तपशील म्हणजेच काय होते, डिटेल, आणि योग्य वर्तन म्हणजे होते करेक्ट बिहेवियर, खूप लक्ष देणारा, जो खूप जास्त लक्ष देतो कशाकडे, डिटेल्सवर आणि करेक्ट बिहेवियरवर, त्याला म्हटलं जातं पंक्च्युलिशियस. ओके, पंक्च्युलियस, ओके सॉरी पंक्च्युलियस. तर आणखी काय होतो, जो की काय आहे, जो शिष्टाचार आहे, ज्याच्याकडे शिष्टाचार पाळणारा आहे, किंवा काटेकोर आहे जो, किंवा कठोर सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला, चपळ आहे, त्याला म्हटलं जातं पंक्च्युलियस. ओके, पंक्च्युलियस म्हणजे काय होते, तर शिष्टाचार कसोशीने पाळणारा, किंवा आपण त्याला म्हणू शकतो काटेकोर, चपळ, जो चपळ आहे, जो की सावध आहे, मेहनती आहे आणि अचूक आहे, त्याला म्हटलं जातं पंक्च्युलियस. आणखी काय आहे, तर तपशील, डिटेल्स किंवा योग्य वर्तनाकडे, म्हणजेच करेक्ट बिहेवियरकडे खूप लक्ष देणारा. सो सिनोनिम्स बघूया जे काय आहे. सिनोनिम्स आहे फास्टिडियस, मेटिक्युलस, ॲसिडियस, स्टिल्टेड, ॲक्युरेट, पिडॅन्टिक आणि स्टडियस. हे आहेत सिनोनिम्स कशाचे, पंक्च्युलियसचे. अँटोनिम्स काय आहेत, तर लेड बॅक, परफंक्टरी, ओके, स्लिपशोड, नॉन चॅलेंट म्हणजेच अनकन्सर्न. तर त्याचं अँटोनिम्स काय, हे अँटोनिम्स आहेत कशाचे, पंक्च्युलियसचे. याचा आता आपण बघूया सेंटेन्स मध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे. सो ही इज अन ऑनेस्ट अँड व्हेरी पंक्च्युलियस जर्मन, म्हणजे काय आहे, तो एक प्रामाणिक आणि अतिशय कठोर जर्मन आहे, असं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्स मध्ये पंक्च्युलियसला. ओके, म्हणजेच ही इज अन ऑनेस्ट म्हणजेच तो एक प्रामाणिक आणि व्हेरी पंक्च्युलियस म्हणजेच खूप कठोर काय आहे, जर्मन आहे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे ग्राफोलॉजी. ग्राफोलॉजी म्हणजे काय होते, तर स्टडी ऑफ हँडरायटिंग. स्टडी ऑफ हँडरायटिंग म्हणजे काय, तर हस्ताक्षराचा अभ्यास, याला म्हटलं जातं काय, ग्राफोलॉजी. नेक्स्ट आहे असेंब्ली. असेंब्ली तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, जे की कॉलेजेसमध्ये असतात, स्कूलमध्ये असेंब्ली लागत असते, कशा करता, प्रेयर्स करण्याकरता. जेव्हा स्कूल स्टार्ट होते तेव्हा प्रेयर होत असते, जनगण मन किंवा प्रिएम्बल वगैरे जे म्हणत असतात, तेव्हा असेंब्ली लागते. म्हणजे असेंब्ली लागते म्हणजे काय होते, तर अ नंबर ऑफ पीपल गॅदर टुगेदर फॉर अ पर्पज, म्हणजे एका उद्देशाकरता, एका पर्पज करता बरेच जण जिथे एकत्रित होतात त्याला म्हटलं जाते असेंब्ली. ओके, सो असेंब्ली म्हणजे काय होते, अनेक लोक एका उद्देशासाठी एकत्र जमते तेव्हा ती काय असते, असेंब्ली असते. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे क्वारंटीन.
क्वारंटीन ऑप्शन ए हे करेक्ट स्पेलिंग आहे क्वारंटीनची, QUARANTINE. क्वारंटीन म्हणजे काय होते आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, जसं कोविड आलं होतं तेव्हा सगळ्यांना क्वारंटीन करण्यात आलेलं होतं. म्हणजे काय करण्यात आलं होतं की त्यांना सगळ्यांना अलग ठेवण्यात आलेलं होतं, वेगळं ठेवण्यात आलेलं होतं. तर क्वारंटीन म्हणजे होते अलग ठेवणे किंवा वेगळं ठेवणे किंवा विलग्नवास सुद्धा म्हणण्यात येते. ओके, क्वारंटीन तुम्हाला मिनिंग माहितीच आहे, फक्त त्याचं एक स्पेलिंग जे आहे ते वाचून घ्या एकदा, QUARANTINE ही करेक्ट स्पेलिंग आहे क्वारंटीनची. नेक्स्ट वर्ड आहे क्रोमॅटिक्स. क्रोमॅटिक्सची ऑप्शन ए हे करेक्ट स्पेलिंग आहे CHROMATICS. क्रोमॅटिक्स म्हणजे काय होते तर रंगशास्त्र. क्रोमॅटिक्स म्हणजे होते रंगशास्त्र. ओके, सो नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे बकल डाऊन. बकल डाऊनचं मिनिंग आहे डुईंग सम हार्ड वर्क विथ डिटर्मिनेशन अँड फुल अटेन्शन. म्हणजे कठोर परिश्रम सुरू करणे. ओके, कठोर परिश्रम सुरू करणे किंवा काम किंवा अभ्यासाला जोमाने लागणे, याला काय म्हटलं जातं बकल डाऊन. ओके, डुईंग सम हार्डवर्क करणे, परिश्रम करणे, विथ डिटर्मिनेशन, डिटर्मिनेशननी करणे, जोमाने करणे आणि फुल अटेन्शननी करणे, त्याला म्हटलं जातं बकल डाऊन. ओके, सो याचं एक्झाम्पल बघून घेऊया आपण. गेटिंग थ्रू द एक्झाम फॉर सिव्हिल सर्व्हिसेस इज पॉसिबल वेन यू हॅव अ बकल डाऊन युअर सेल्फ. म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम पास होणे काय आहे पॉसिबल आहे, शक्य आहे, जेव्हा तुम्ही स्वतःला झोकून दिले असाल तर. ओके, जेव्हा तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये झोकून दिलेलं आहे, स्वतःला बकल डाऊन केलेलं आहे, तेव्हा काय आहे सिव्हिल सर्व्हिसेसची जी एक्झाम आहे ती पास होणे पॉसिबल आहे, शक्य आहे, असं या सेंटेन्स मध्ये यूज करण्यात आलेलं आहे बकल डाऊनला. नेक्स्ट आहे फ्लाइंग स्टार्ट. फ्लाइंग स्टार्टचं काय मिनिंग आहे तर समथिंग दॅट इज इमिजिएटली सक्सेसफुल. म्हणजे त्याला काय, ज्यांनी उत्कृष्ट सुरुवात केलेली आहे आणि चांगली सुरुवात केलेली आहे आणि त्याला पटकन सक्सेस मिळालेला आहे, त्याला म्हटलं जातं फ्लाइंग स्टार्ट. फ्लाइंग स्टार्ट म्हणजे काय होते तर उत्कृष्ट सुरुवात किंवा चांगली सुरुवात. उत्कृष्ट सुरुवात किंवा चांगली सुरुवात. ओके, सो सेंटेन्स बघून घेऊया आपण. द फिल्म हिट द बॉक्स ऑफिस विथ द फ्लाइंग स्टार्ट अँड कलेक्टेड द हायेस्ट रेव्हेन्यू ऑन डे 1. सो फिल्म जे आहे चित्रपट यांनी बॉक्स ऑफिसवर काय केलेलं आहे, फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे, उत्कृष्ट सुरुवात केलेली आहे आणि पहिल्याच दिवशी काय केलेलं आहे हायेस्ट रेव्हेन्यू कलेक्ट केलेला आहे. ओके, सो हे याचं एक्झाम्पल आहे आणि फ्लाइंग स्टार्ट म्हणजे होते उत्कृष्ट सुरुवात आणि चांगली सुरुवात. सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. आणि आपण मिसपेल्ड वर्ड सुद्धा बघितलेले ज्यामध्ये क्वारंटीन आणि क्रोमॅटिक्स असं होतं. क्वारंटीन म्हणजे होते अलग ठेवणे आणि क्रोमॅटिक्स म्हणजे होते रंगशास्त्र. 2 वन वर्ड सबस्टिट्यूशन आपण पाहिलेले आहे, त्यामध्ये आहे ग्राफोलॉजी. ग्राफोलॉजी म्हणजे होते हस्ताक्षरांचा अभ्यास म्हणजे स्टडी ऑफ हँडरायटिंग. नेक्स्ट असेंब्ली म्हणजे होते अनेक लोक एका उद्देशासाठी जे एकत्र जमतात, एकत्र येतात, त्यांना म्हटलं जातं असेंब्ली. म्हणजेच नंबर ऑफ पीपल गॅदर टुगेदर फॉर अ पर्पज, एका पर्पज करता, एका उद्देशाकरता जे नंबर ऑफ पीपल गॅदर होतात, एकत्र येतात, त्याला म्हटलं जातं असेंब्ली. इम्पिच्ड म्हणजे होते महाअभियोग होते, त्याचा अर्थ एखाद्या प्रथेची अखंडता किंवा वैधता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, त्याला म्हटलं जातं इम्पिच्ड करणे किंवा शंका दाखवणे, शंका घेणे, याला इम्पिच्ड असं म्हटलं जातं. सोबर म्हणजे होते गंभीर, जो की समजूतदार आहे, विचारशील आहे, शांत आहे, स्थिर आहे, अशा व्यक्तीला म्हटलं जातं की तो सोबर आहे. इल्युझिव्ह म्हणजे होते मायावी, ज्याला शोधणं, पकडणं आणि साध्य करणं कठीण आहे, त्याला इल्युझिव्ह असं म्हटलं जातं. आणि लास्ट आहे पंक्च्युलियस. पंक्च्युलियस म्हणजे काय होते तर जो शिष्टाचार कसोरीने पाळणारा आहे,
काटेकोर आहे, जो की कठोर आहे, चपळ आहे, सावध आहे, त्याला पंक्शिलियस असं म्हटलं जातं. सो याचे तुम्ही सिनोनिम्स आणि अँटोनिम्स परत एकदा वाचून घ्या. याचे तुम्ही मराठी मीनिंग सुद्धा वाचा. तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत तुमचे फ्रेंड्स जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करता प्रिपेअर करत आहे त्यांना शेअर करा आणि दररोज हे वर्ड जे आहे ते नोट डाऊन करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.